श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची अमावस्या आहे आणि आज आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय का करायचा? आपल्यावरती आपले पितृ प्रसन्न नसतील, नाराज असतील, आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, आपल्या मुलांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये त्यासोबतच इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही अडचणी येत असतील पितृदोषामुळे, तर त्या दूर करण्यासाठी आपल्या घरातील इडापिडा, दारिद्र्य, नजरबाधा, आपल्या बघा घराला लागलेली नजर असेल किंवा मुलांना लागलेले काही दोष असतील, तर ते दूर करण्यासाठी ही जी अमावस्या तिथी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमावस्येचा हा जो दिवस आहे तर तो आपल्या घरातून सर्व नकारात्मकता, पितृदोष घालवण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपण या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची जी अमावस्या आहे तर त्या दिवशी हा दही भाताचा प्रभावी उपाय आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 उपाय पाहणार आहोत. अगदी साधे सोपे आहेत, कोणालाही करता येतील असे हे उपाय आहेत. त्यामुळं आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती जी आहे तर ती हा उपाय आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी करू शकते. तर चला तर मग वेळ न वाया घालवता अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपल्याला दही भात हा कसा घ्यायचा आहे? तर उद्या आपल्याला 1 वाटीभर दही भात शिजवायचा आहे. तर हा उपाय पहिला उपाय आहे आपल्याला करण्यासाठी. तर हा आपल्याला आज 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे, दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 1 वाटी जो भात आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे. हा भात शिजवताना आपल्याला याच्यामध्ये मीठ किंवा तेल याचा वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही. अळणी भात जो आहे तर तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हा उपाय आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी करत आहोत, पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला अळणी भात शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला केळीचं एक स्वच्छ पान घ्यायचं आहे. त्या पानावरती आपल्याला हा जो शिजवलेला भात आहे तर तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि हा दही भात आपल्याला घेऊन घराबाहेर यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 पाण्याचा ग्लास भरून देखील आपल्याला घेऊन यायचं आहे. घराची जी दक्षिण दिशा आहे, बाहेरच्या बाजूची दक्षिण दिशा आहे, तर त्या दक्षिण दिशेला आपल्याला जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं त्या ग्लासमधील पाण्यानं एक वर्तुळ काढायचं आहे. तर बघा, देवांना नैवेद्य दाखवताना आपण भरीव चौकोन काढत असतो आणि आपल्या पितरांसाठी आपल्याला वर्तुळ काढायचं असतं. पाण्यानं वर्तुळ काढायचं आणि हा जो दही भात आहे तर तो आपल्याला केळीच्या पानावरती या गोल जो काढलेला आहे तर त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला 11 वेळा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या पितरांना हा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आहे. जर बघा, इतर दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं होत नाही किंवा जमत नाही, पण जी अमावस्या तिथी असते तर ती आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते आणि म्हणूनच जर आपले पितृ आपल्यावरती नाराज असतील, आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, तर आपण असा हा दही भात आपल्याला आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. यानंतर दुसरा उपाय करण्यासाठी देखील आपल्याला जो भात आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवून घेतल्यानंतर तो आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे. तर हा उपाय आपल्या घराला लागलेले दोष किंवा आपल्या मुलांना लागलेले दोष काढण्यासाठी. आता बघा, आपल्या मुलांना नजरबाधा होते, आपले मुलं अचानक किरकिर करतात, हट्टीपणा करतात,
अगदी लहानातील लहान मुलं असेल तर ते सारखं रडत असतं. अशावेळी त्यांना नजरबाधा झालेली असते, नजरदोष झालेला असतो आणि तो काढून टाकण्यासाठी आपल्याला हा दही भात शिजवून घ्यायचा आहे. शिजवून घेतल्यानंतर आपल्याला तो एका वाटीमध्ये काढायचा आहे. आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे आणि 7 वेळा हा दही भात आपल्या मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर त्याच्यावरून देखील आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे हा भात आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि एखाद्या सुनसान जागेवरती नेऊन हा दही भात जो आहे तर तो आपल्याला टाकायचा आहे. तर हा उपाय आपण संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही मोठ्या प्रमाणामध्ये असते. अमावस्येच्या दिवशी बघा नकारात्मकतेचा प्रभाव जो आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि तोच काढून टाकण्यासाठी आपण हा जो दही भात आहे तर तो आपल्या मुलांवरून ओवाळून घराबाहेर नेऊन टाकायचा आहे. आणि नंतर आपल्याला घरामध्ये येताना हातपाय स्वच्छ धुवून यायचे आहेत. घरामधील देवांसमोर आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि देवांना नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो दुसरा उपाय आहे तर तो आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे. त्यानंतरनं तिसरा जो उपाय आहे तर तो आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठीच आहे. तर आपल्याला थोडासा दही भात जो आहे तर तो घेऊन आपल्या घरावरती जे टेरेस आहे तर त्याच्यावरती 4 ठिकाणी ठेवायचा आहे, 4 दिशांना ठेवायचा आहे. त्यामुळं आपले पितृ जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्यावरती जेव्हा आपले पितृ प्रसन्न असतात त्यावेळी आपल्या घरामध्ये पितृदोष जो आहे तर तो आपल्या घराला लागत नाही, आपल्या घरातील व्यक्तींना लागत नाही आणि आपल्या सर्व ज्या अडचणी पितृदोषामुळे आपल्याला येत असतात तर त्या दूर होत असतात. म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय जो आहे तर तो या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. ज्यांना हा उपाय आज करणं शक्य नाही त्यांनी उद्या जरी केला तरीही चालेल, कारण की 2 दिवस ही जी अमावस्या आहे तर ती असणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.